राजगुरू हे खरं तर खेड किंवा आता त्याला राजगुरू नगरच म्हणतात, तिथे जन्माला आले. पण त्यांचं बालपण पुण्यामध्ये गेलं. सदाशिव पेठेमध्ये केसकर विठ्ठल मंदिरात ते राहत होते आणि नानावाड्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. एक दिवस घरी थोरले भाऊ बोलले, त्यांना रागवले. तर याला वाटलं आपला अपमान झाला, वहिनीसमोर अपमान झाला आणि तिथून जे पळाले पुण्याच्या सदाशिव पेठेतून, ते थेट काशीला गेले आणि तिथे मात्र त्यांना चंद्रशेखर आझादांची भेट झाली आणि मग पुढे ते महान क्रांतिकारक बनले. आणि सँडर्स नावाच्या अधिकाऱ्याला जे मारलं ते राजगुरूंनी मारलं पहिल्यांदा, नंतर भगतसिंग यांनी मारलं. पुढे राजगुरू पुण्यामध्ये येत असत अनेकदा, पण ते आपल्या घरी जात नसत, बाहेर कुठेतरी थांबायचे. ते भूमिगत होते. त्यांना भेटायला भगतसिंग आणि आझाद आले होते. पुण्याच्या नारायण पेठेमध्ये मुरलीधराचं मंदिर आहे, तिथे हे गेले होते. तेव्हा ते गावाच्या बाहेर मंदिर होतं. आणि गंमत अशी की एक छोटा मुलगा होता, त्याचं नाव पत्की. त्याला सांगितलं की तू बाहेर थांबायचं, बाहेरून कोणी लांबून परका मनुष्य येताना दिसला की तू घंटा वाजवायची, की हातमध्ये संस्कृत श्लोक म्हणणार. आणि तो माणूस गेला की परत त्यांची पुढचं काही नियोजन आहे कटकारस्थानाचं ते सुरू करणार. असं त्या भगतसिंग आणि आझादांची आठवण सुद्धा आपल्या पुणे शहराबद्दल आहे.